सैफ अली खान हल्ल्यातील आरोपीच्या हाताच्या ठस्यांची फॉरेन्सिक रिपोर्ट पोलिसांना अजूनही मिळाली नाही। फॉरेन्सिक रिपोर्टसाठी पोलिसांनी कोर्टात आरोपीची कोठडी ही वाढवून मागितली। सैफच्या घरातील बोटांच्या ठस्यासोबत अटक आरोपीचे ठसे जुळत नसल्याची चर्चा। उल्हासनगरमध्ये जुन्या भांडणातून एका तरुणाची हत्या करून मृतदेह रेल्वे रुळावर फेकण्यात आला। या हत्येनंतर आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। जालन्याच्या आझाद मैदानात पाकिटमारी करून पैसे आणि मोबाईल चोरून नेणारे 7 चोरट्यांना अटक करण्यात आली। बुलढाण्यात 50 लाखाच्या खंडणीसाठी एका व्यापाऱ्याचं 4 जणांनी अपहरण केलं होतं। तर दसरखेड पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे काही तासातच जालन्यातून व्यापाराची सुटका केली। या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली। बदलापुरात परप्रांतीय महिलेनं 14 वर्षीय मुलाला अमानुष मारहाण केली। खेळताना आपल्या मुलाला बॉल लागला म्हणून या महिलेनं मुलाला मारले। या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला। लातूरमध्ये वाहतूक शाखेच्या पोलिसांनी फाटका सायलेन्सरवर रोलर फिरून नष्ट करण्यात आले। गेल्या वर्षभरात पोलिसांनी अनेक मोहीम राबवून 684 वाहनधारकांकडून 34 लाख रुपयांचे सायलेन्सर जप्त करून दंडात्मक कारवाई केली। नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांनी एमडी ड्रग्ज साठ्यासह तस्कराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। बस स्थानकालगतच्या मैदानात एमडी पावडरसह आरोपी येणार असल्याची माहिती खबऱ्यांनी पोलिसांना दिली होती। त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या। सांगलीत किरकोळ वादातून दुकानातील नोकराच्या हत्येची धक्कादायक घटना घडली। मोबाईलच्या स्क्रीन गार्ड स्वस्तात देण्याच्या किरकोळ वादातून ही हत्या घडली। सांगली शहर पोलिसांनी हल्लेखोरांच्या मुसक्या वळल्या। पिंपरी चिंचवडमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली। चिंचवडमधील एमआयडीसी परिसरात बांगलादेशी नागरिक काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई केली। संभाजीनगरात बेशिस्त कार चालकाने पोलिसांनाच वर्दी उतरवण्याची धमकी दिली होती। यावर आता कारवाई करण्यात आली। वाहन चालक आपल्या लक्झरी कारचं सायरन वाजवत होता, त्यामुळे पोलिसांनी गाडी अडवली। त्यामुळे त्याने पोलिसांना शिवीगाळ केली होती। तसेच कर्मचाऱ्यांचे फोटो काढून त्यांना थेट वर्दी उतरवण्याची धमकी देखील दिली होती।